नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPS या चॅनलवरती. तर मित्रांनो, आता जस्ट बोटावर मोजण्या इतके दिवस राहिले आहेत कंबाईन 2025साठी. तर मित्रांनो, आता हे पण चालू आहे पोस्टपॉन्डचं वारं. काहीच डोक्यात घेऊ नका आणि मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आहे. ते पोस्टपॉन्ड वगैरे काहीच सांगायचं नाही मला त्याच्याबद्दल. आणि तुम्ही पण डोक्यात विचार नका घेऊ. आता फक्त काही दिवस राहिले, बोटावर मोजणे इतके. अभ्यास करा तुम्ही, बाकी गोष्टींचा विचार नका करू. शेवटचे 5 दिवसामध्ये तुम्ही तुमचं कसं विजयाची तुमची रणनीती असणार आहे, सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. कंप्लीट स्ट्रॅटजी आहे. फक्त 2-4 मिनटं द्या मला, मी त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजवणार आहे. मला वाटतं हे काही तुमचे मिनटं आहेत, ते तुमचं पुढचं 1 इयर डिसाईड करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया. मी डॉक्टर MPSC या व्हिडिओची सुरुवात करतो आहे. चला. तर पहिलं आहे विषयानुसार रिव्हिजन नियोजन, म्हणजे डे वाईज आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे. आता लास्टचे काही दिवस राहिलेले आहेत ना, तर 1-2 दिवसात तुम्ही भूगोल महाराष्ट्राचं प्राधान्याने महाराष्ट्राचं भूगोल तुम्हाला संपवायचं आहे. जे पण तुमच्या नोट्स आहेत ते वाचायचे आहेत. राज्यघटना, पॉलिटी, त्याच्यामधले जे पण इम्पॉर्टंट कलमं आहेत किंवा पंचायत राज आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही रिवाईज करायचं आहे. का? कारण विसरण्याचे चान्सेस खूप जास्त असतात या गोष्टी. ओके. तिसरा आणि चौथा दिवस इतिहासामधलं समाजसुधारक, कारण त्याच्यावरती वेटेज खूप जास्त आहे त्याचं. आणि सामान्य विज्ञान म्हणजे बायोलॉजी आणि फिजिक्स. बायोलॉजीचं तुम्हाला कंप्लीट मी व्हिडिओ दिलेला आहे, म्हणजे कंप्लीट बायोलॉजी तुम्हाला 1 तासात कसं कंप्लीट करता येईल ते मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्याची चॅनलची लिंक तुम्हाला ह्यावरती आय बटनावरती भेटून जाईल. दुसरं आहे आणि 5व्या दिवशी तुम्ही करणार आहे चालू घडामोडी आणि गणिताचे सूत्र. गणिताचे सूत्र फार इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही फॉर्म्युला बुक जर बनवून नसेल तर बनवून घ्या, नाहीतर तुम्ही मला कमेंट करून मागू शकता. मी टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करेल. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक कुठे असेल? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके. फॉर्म्युला बुक बनवून घ्या. चालू घडामोडी, करंट अफेअर रिवाईज करून घ्यायचं आहे आपल्याला. हे झालं दिवसानुसार. आता काय चुका आपण करायच्या नाही आहेत. काय वाचू नका. काय वाचायचं झालं तुमचं, काय वाचून झालं आहे. आता काय वाचायचं नाही आहे. आता नवीन कुठलंही पुस्तक विकत घ्यायचं नाही आहे आणि वाचायचंही नाही आहे. नवीन पुस्तक भेटलं तर साईडला ठेवा. ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या आधी वाचायच्या आहेत, नंतर पुन्हा त्याच नोट डोळ्याकडून घ्यायचे, म्हणजे सेकंड टाईम रिव्हिजन तुमचं सबकॉन्शियस माइंडसाठी खूप उपयुक्त असते. सबकॉन्शियस माइंडवरती मी व्हिडिओ बनवलं तर बनवेन, नंतर कमेंट करून विचारू शकता तुम्ही. अवघड वाटणारे टॉपिक्स आता सोडून द्या आणि सोपे आणि मध्यम टॉपिक्सवरती पकड मजबूत करा. म्हणजे जे बाकी मुलं सोडवत आहेत ते क्वेश्चन तुम्हाला आलेच पाहिजेत, आणि जे बाकी नाही सोडवत आहेत त्यातले काही क्वेश्चन सोडवायचं ट्राय करा. ओके. तिसरा पॉईंट, तासांचं गणित, म्हणजे तुमचं काय डेली रुटीन कसं असलं पाहिजे. ॲटलिस्ट 10 ते 12 तास आता अभ्यासाची गरज आहे. खूप कमी दिवस, म्हणजे बोटावर मोजण्या इतके दिवस आहेत फक्त आता तुमच्याकडे. तर त्या 10 ते 12 तासाचं नियोजन आपल्याला करायचं आहे. ते तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा तुम्ही कसं करायचं आहे. सकाळी लवकर उठून करंट अफेअरचं वाचन करायचं आहे, कारण ते लक्षात राहतं आणि कठीण असतात ते करंट अफेअर लक्षात राहणं. 1 लायनर वाचा. मोस्टली तुम्ही कुठलेही 1 लायनर घ्या आणि ते वाचा. 1 लायनर करंट अफेअर वाचा आणि त्यातले करंट अफेअरचे क्वेश्चन बसतात एक्झाममध्ये. मग ते वाचल्यानंतर ते कठीण असतात लक्षात राहणं, बरोबर. आता तुम्ही सकाळीच उठताय यावर मला डाऊट आहे. आता मी रात्री जागी राहून अभ्यास करतो, सकाळी उठणं माझ्याने होत नाही. तुम्ही तुमच्यानुसार डिसाईड करा आणि ज्या गोष्टीने तुमच्या ते लक्षात राहील तसं लक्षात ठेवा. ओके. दुपारी 1 ते 3 या वेळेस झोपायचं नाही. मला खूप झोप येते, पण तुम्ही तसं करू नका. 1 ते 3च्या वेळेस तुम्ही पेपर द्या, कारण पेपर तुमचा याच वेळेस होणार आहे. आणि PYQ बघायची सवय लावा. PYQ तुम्हाला खूप वेळा सांगितलं, PYQ करून घ्या. आणि जर नसेल बघितलं तर बघून घ्या, तर लास्ट चान्स आहे तुमच्याकडे. पेपर ॲनालिसिस PYQचं मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे, ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता, जेणेकरून मेंदूला त्यावेळेस सक्रिय राहील. ओके. गणिताची भीती घालवायची आपल्याला. गणिताची भीती खूप जणांना असते, मलासुद्धा आहे. गणिताची भीती घालवायची कशी, तर दररोज 1 तास बुद्धिमत्ता सॉल्व करायचं आहे आणि गणिताच्या ट्रिक्स वापरायचे आहेत. ह्या सगळ्या ट्रिक्स आणि बुद्धिमत्ताचे ट्रिक्स मी एका व्हिडिओत सांगितलेलं आहे. ते पण व्हिडिओ तुम्हाला आय बटनवरती भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. गणिताचे 15 पैकी 15 क्वेश्चन सॉल्व करायचे, मागे लागू नका, कारण 1च तास टाईम आहे आणि त्याच्यामध्ये नाही होणार आहे तेवढं सॉल्व. जे अचूक तुम्हाला सोडवतील ते सोडवा. आणि बाकी तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवा, की असं सगळेच सॉल्व नाही करायचे. इगोवरती नका घेऊ. कुठलाही क्वेश्चन येत नसेल सोडून द्या. तुम्हाला मार्क्स घेण्याची मतलब आहे, कुठला तुम्ही टॉपिक पूर्णपणे सॉल्व करता हे नाही. ओके. मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास. पुरेशी झोप घ्या, कारण मिनिमम 6 ते 7 तास झोप लागते आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे. तुमची जर झोप नाही झाली तर तुमचा स्कोर कमीच येणार आहे, IQ तुमचा कमी होणार आहे. त्यामुळे झोप प्रॉपर घ्या, तुमच्या मेंटल स्टेबल ठेवा. तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे आता स्वतःवरती विश्वास ठेवा, असे म्हणून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवायचा आहे आपल्याला. आता हॉल तिकीट आपल्यासोबत ठेवायचं आहे. आता फायनल चेकलिस्ट काय, हे तुमच्या गोष्टी असली पाहिजे. हॉल तिकीट आहे, ओरिजिनल ID प्रूफ आहे, नंतर झेरॉक्स आहे, ब्लॅक पॉईंट पेन आहे, बॉल पॉईंट पेन आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 5 ऑप्शन देणार ते पुढच्या वेळेस, तुमच्या वेळेस फक्त 4च ऑप्शन असणार आहेत. ओके.
फोटोग्राफ ठेवायचे आहे सोबत, ॲनालॉग वॉच पाहिजे आणि पाण्याची बॉटली आणि सॅनिटायझर. कारण आणि हे पारदर्शक पाहिजे, कारण ते जमा करतात काही वेळेस पारदर्शक नसेल तर, म्हणजे ट्रान्सपरंट नसेल तर. स्मार्ट वॉचेस अलाव नाहीत, मग त्यामुळे ॲनालॉग वॉच म्हणजे काट्यांची वॉच ठेवायचे सोबत. आणि फोटोग्राफ्स म्हणजे हॉल तिकीटवरचे फोटो स्पष्ट दिसत नसेल तर पासपोर्ट साईज फोटो पण सोबत ठेवायचा आहे. बॉल पण पेनच वापरायचा आहे आणि तो पण ब्लॅकच वापरायचा आहे. आणि ID झेरॉक्स सोबत ठेवायचं आहे. बाकी एवढंच मला सांगायचं आहे. आता लास्टचे काही दिवस राहिले तर जीव लावून द्या. 1 वर्ष तुमचा वाया नाही घालायचं आहे तुम्हाला. तुम्ही अभ्यास केलेला आहे, तो अभ्यासाचा इनपुट चांगलं काढा तुम्ही. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.